नमस्कार, तहसील न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत मुरुडच्या आठवडी बाजाराविषयी। पूर्वी मुरुडचा आठवडी बाजार हा 2 दिवस भरायचा। भुसार बाजार आणि शेळ्या मेंढ्याचा आणि जनावराचा बाजार हा एकत्रित भरायचा। परंतु बाजार वाढल्यामुळे, व्यापाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे, जागा पुरी पडत असल्यामुळे मुरुड ग्रामपंचायतीच्या प्रशासनानं हा 3 दिवस भरवण्याचा निर्णय घेतला आणि आज आठवड्यामध्ये 3 दिवस मुरुडमध्ये बाजार। जनावरांचा बाजार वेगळा आहे, शेळ्या मेंढ्याचा बाजार वेगळा आहे आणि भुसार बाजार वेगळा आहे। या बाजाराची सुरुवात काकासाहेब सहकार महर्षी शिवाजीराव नाडे यांच्या प्रयत्नातून झाली आणि त्यांच्या प्रयत्नामधूनच हा बाजार खूप वाढत गेला। मुरुड या गावचं नाव हे महाराष्ट्रामध्ये बाजारचं गाव म्हणून ओळख निर्माण झालेली आहे। तसं मुरुड गावामध्ये अनेक प्रसिद्ध वस्तू इथं तयार होतात, त्यामध्ये आडकीताई आहे आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुरुडचा एक पॅटर्न समजला जातो। हे दोन्ही कारणं अशी आहेत की मुरुडचा विकास झाला, मुरुडची भरभराट झाली आणि मुरुडच्या संख्याही वाढली। परंतु मागील काही दिवसामध्ये मुरुडच्या बाजाराविषयी अनेक चर्चा नव्हत आला। प्रसारमाध्यमांनाही अनेक बातम्या आल्या की मुरुडच्या शेळ्याच्या बाजारामधील व्यापारी हे सोलापूरला जात आहेत आणि या चर्चेमुळं ग्रामपंचायतचं प्रशासन हे खडबडून जागं। ताबडतोब ग्रामपंचायतचं एक शिष्टमंडळ हे सोलापूरला गेलं। तिथं त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। व्यापारी नाराज झालेत, त्याची कुठली कारणं आहेत हे त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांना मग आश्वासित केलं की आपण सर्वजण मुरुडमध्ये या, आपल्याला इथं कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आपल्याला इथं वेगवेगळ्या सुविधा दिली जातील आणि ही सर्व आश्वासनं ग्रामपंचायतने व्यापाऱ्यांना दिल्या आणि व्यापाऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून परत काही व्यापारी हे मुरुडमध्ये आले। परत आलेल्या व्यापाऱ्यांचं मुरुडच्या ग्रामपंचायतीनं स्वागत केलं, त्याचा आनंदही साजरा केला। परंतु प्रश्न असा निर्माण होतो की मुरुड हे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे आणि उस्मानाबादच्या या बॉर्डरवर उस्मानाबादी शेळी ही खूप आशिया खंडामध्ये प्रसिद्ध आहे। एक चविष्ट शेळी म्हणून तिच्याकडं पाहिलं जातं आणि इथं चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचा माल हा व्यापाऱ्यांना मिळतो, म्हणून व्यापारी इथं परजिल्ह्यामधून आणि परराज्यामधूनही येतात। कारण या बाजाराचं असं वैशिष्ट्य आहे की इथं गावरान उस्मानाबादी शेळी इथं त्यांना मिळते। मग इतक्या चांगल्या क्वालिटीचा माल मुरुडमध्ये व्यापाऱ्यांना मिळत असतानासुद्धा व्यापारी का नाराज झाले आणि त्यांच्या नाराजीचं काय कारण आहे, म्हणून आम्ही मग व्यापाऱ्यांशी संवाद साधून ते नाराजीचे कारण आम्ही जाणून घेतले। तमन्ना है, जब आप बाजार में आते 400-500 किलोमीटर से यहाँ आते, मुरुड का नाम है बहुत बड़ा, तो मुरुड बाजार में आते तो रात को कुछ लोग हमारे गाड़ी में से बकरा निकाल के चोरियां करते। तो प्रशासन को हमने अभी बताया कि ये बात गलत है, हम इतने मेहनत से इधर आते, ये नहीं होना मांगता। मुरुड गांव बहुत बड़ा है, बाजार बहुत साल से चालू है, ये गांव के नाम से ये बात। व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आलं की बाजारामध्ये लाईटची सोय नसल्यामुळं अंधाराचा फायदा घेऊन चोऱ्या इथं होतात, बकऱ्यांच्या शेळ्यांच्या। त्यासोबतच इथं पाण्याची सोय नाही, त्यासोबत इथं निवाऱ्याची सोय नाही आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची समस्या अशी जाणवली की इथं जो टॅक्स वसूल केला जातो तो अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स इथं वसूल केले जातात। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं पार्किंगची सुविधा नसतानाही काही जण पार्किंगचा टॅक्स वसूल केला जातो। इथं एंट्री फीज वाहनांची घेतली जाते, त्यासोबतच धक्का नसतानाही
धक्क्याची सुद्धा इथं पैसे वसूल केले जातात आणि मग वर्षानुवर्षे हे वसूल करणारे तेच गुत्तेदार असल्यामुळं त्यांची आरेरावीसुद्धा वाढलेली आहे. वसूल करणारे जे काही मुलं आहेत ते व्यापाऱ्यांशी हुज्जत घालतात, त्यांच्या अंगाशी झुंबाझुंबी खेळतात, आरेरावी करतात आणि त्यांच्याकडून ते बेकायदेशीरपणे टॅक्स वसूल करतात असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आलं आणि म्हणून व्यापारी नाराज झाले. मग आणखीनही प्रश्न निर्माण होतात की ग्रामपंचायतचं प्रशासन एवढं अलर्ट असताना की ग्रामपंचायतीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वसुली केली जाते हे त्यांच्या लक्षामध्ये का आलं नाही. जेव्हा व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा उद्रेक झाला आणि त्यावेळेलाच ग्रामपंचायतचं प्रशासन हे खडबडून जागं झालं. पण त्या अगोदर त्यांच्याकडं अशी काही यंत्रणा नाही का की बाजारामध्ये त्यांचे काही सुपरविजन करणारे कर्मचारी फिरतात का नाही फिरतात, तर ते ग्रामपंचायतीला का माहीत नाही. याबाबतही आम्ही ग्रामपंचायतशी संपर्क साधून आता ग्रामपंचायतकडून फक्त टॅक्स घेतला जातो एका नगाला 10 रुपये फक्त. हां, जनावराला 10 रुपये आणि शेळ्याला किती घेतला जातो? 10 रुपये ना. दोन्ही मिळून नाही, 10,000 रुपये. 10. हा 10च आहे. तर त्याचं असं आहे की काही व्यापाऱ्याचं म्हणणं असं आलं की इथं धक्क्याचा टॅक्स घेतला जातो, त्याच्यानंतर एंट्री फीस घेतली जाते, पार्किंगची फीस घेतली जाते, तर मग हे बेकायदेशीर टॅक्सही वसूल केले जातात. नाही, आम्ही असा कुठला टॅक्स वसूल करायला सांगितलेला नाही, कारण फक्त नगाला 10 रुपये आणि रहदारी 10 रुपये असं 2 टॅक्स फक्त. तर माध्यमावर ह्या सगळ्या बातम्या मागच्या 15 दिवसामध्ये आलेल्या आहेत. हां, आणि व्यापाऱ्यांनी ही तक्रार माध्यमांकडे केलेली आहे, आपल्याकडे लिखित केलेली नसेल हां, तर आपण त्या बातम्याच्या अनुषंगानं तक्रार म्हणून त्या संबंधित गुत्तेदारावर काय कारवाई केली ताकीद देणार आहोत आणि त्याचं जे डिपॉझिट जमा आहे त्यात रक्कम आपण मायनस करू. गुत्तेदाराला व्यतिरिक्त व्यापाऱ्याला काहीच माहीत नसतं की आपलं किती टॅक्स आहे, कुठल्या गोष्टीसाठी आहे. कारण आपण ग्रामपंचायतमध्ये त्याचं टेंडरिंग प्रोसेस करतो, परंतु गुत्तेदाराला व्यापाऱ्याला कल्पना नसते की टॅक्स 10 रुपये का 5 रुपये आहे का 3 रुपये आहे. त्यामुळं गुत्तेदार मनमानी पद्धतीनं तो टॅक्स आकारतात. त्यामुळं गुत्तेदार तो टॅक्स आकारू नये म्हणून व्यापाऱ्याच्या माहितीसाठी आपण काय योजना करणार आहात तुमच्या काळामध्ये? आता आपण काय करणार आहोत, ज्या समजा व्यापाराला माहिती होण्यासाठी आम्ही एक बॅनर असं कटआउट लावणार आहोत रोडच्यात आणि स्पीकरमध्ये अलाउन्स देखील करणार आहोत की बा आपण जे ठरलेला रेट आहे 10 रुपये, याच्याशिवाय दुसरा कुठलाही तुम्ही आकारू नका. एक प्रश्न आहे तुम्हाला हां, की आपल्याकडं नगाला 10 रुपये टॅक्स आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठला टॅक्स नाही. हां, बोलल्याप्रमाणे सुद्धा दिलेली आहे. आज दिली, हां, त्याच्या अगोदर दिली नाही, पण टॅक्स अगोदरपासून आकारला जातो. अगोदरच्या बॉडीनं काय केलं ते मी सांगू शकत नाही, पण आता आम्ही जे बोलल्याप्रमाणे सुद्धा देणं चालू आहे आमचं. त्यांनी सुरुवातीला कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला, परंतु मग आम्ही त्यांना परत विनंती केली. त्यावेळेला ते कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार झाले आणि त्यांनी मग कुठल्या प्रकारचे टॅक्स घेतले जातात तर त्यांनी असं सांगितलं की ग्रामपंचायत धक्का टॅक्स घेतच नाही, त्याचं टेंडरिंगच करत नाही. मग इतके दिवस धक्का प्रतिवाहन 100 रुपये घेतला जात होता ते ग्रामपंचायतला कसं माहीत नाही. आणि त्यासोबतच त्यांनी असंही सांगितलं की फक्त इथं 2च टॅक्स घेतले जातात. एक वाहनाची एंट्री फीस ती 10 रुपये आणि शेळी असो किंवा जनावर असो एका जनावराला किंवा एका शेळीला 10 रुपये. आणि मग बाकीचे जे टॅक्सेस होते ते टॅक्सेस इतक्या दिवसापासून ते वसूल केले जात होते, म्हणजे इतक्या दिवसापासून त्यांनी व्यापाऱ्याची लूट केली. यावेळी इथंच थांबतो. भेटूया पुढच्या वेळी. नवीन विषय, नवीन समस्या, नवीन बातमी घेऊन. धन्यवाद.